शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांना शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्याचा जल्लोष जो आहे तो सोलापूरमध्ये आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतोय। खरं तर जाममुनी मोची समाजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची अत्यंत गरिबी कुटुंबियाची पार्श्वभूमी आहे आणि याचा जल्लोष जो आहे तो मोची समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोची समाज बांधव जे आहेत ते आपला आनंदोत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर डॉक्टर ज्योती वाघमारे या सुरुवातीला वेगवेगळ्या विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होतं त्या, मात्र त्यानंतर कुटुंबाची परिस्थिती बघता त्यांनी प्राध्यापकी आणि पत्रकारिता सुरू केलेली होती। मात्र त्यानंतर शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आपला राजकीय वाटचाल जी सुरू केली आणि आत्ता पक्षाने जे त्याची कुठेतरी दखल घेत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्याचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी मोची समाजाच्या बांधवांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। एकमेकाला मिठाई जी आहे ती भरवली जाते आणि आनंदोत्सव जो आहे त्या ठिकाणी साजरा केला जात आहे। मोची समाजाचे कार्यकर्ते अंबादास करगुळे आपल्यासोबत आहेत। बाबा, खरं तर संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। अत्यंत गरीब कुटुंबात येणारा ज्योतिताई आज राज्यसभेवर जात आहे, काय नेमकी भूमिका आहे, कसा आनंद आहे? आज आमचा आनंद गगनात पोचला आहे, कारण मोची समाजाला पहिल्यांदा खासदारकी ते बी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मोची समाजाचा संपूर्ण दलित समाजाचा आज जल्लोष आहे। मोची समाज फक्त यापुरता या निवडणूक म्हणा कुठल्याही निवडणुकीत फक्त नगरसेवक पुरता होतो। आज मोची समाजाची कन्या जे मोची समाजाची कन्या जे दलित चेहरा म्हणून आमच्या ताईला आज संसदेत माननीय शिंदे गटाचे एकनाथभाई शिंदे यांनी बिनविरोध त्यांची निवड केल्याबद्दल खरोखरच संपूर्ण मोची समाजाच्या युवकाच्या वतीने त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो। येणाऱ्या काळात जांभूळ मोची समाजासाठी व दलित समाजासाठी ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने काम करतील याची अपेक्षा आहे मला। महाराज, कसा आनंद आहे, किती आनंद होतोय आत्ता? गेले काही 40-50 वर्षापासून आमच्या समाजामध्ये इलेक्शन होत असत। अनेक पक्षाच्या लोकांनी आमच्या मतदानाचा व आमच्या समाजाचा फायदा घेतलेला आहे, पण आमच्या समाजाला कोणी आम्हाला असं आश्वासन दिलं नाही आणि आमच्या समाजातल्या व्यक्तींना कोणी पुढे नेलेलं नाही। मुळातच पायातच लोळालेला आहे। तरी शिवसेना हा पक्ष आम्हाला कुठं जाणून शिंदे साहेबांनी कुठं जाणून वरती उचलला। आमच्या ताईला नाही, अख्खा आमच्या समाजला आणि सोलापूरमध्ये असलेला हाम जनतांना न्याय देऊन आमच्या ताईंना न्याय देऊन आमच्या समाजाला सोलापूरला न्याय देऊन विजय दिला, म्हणून आम्हाला खूप खूप अभिनंदन आहे। आणि आम्ही या शिवसेनेला मुळात आता निर्माण झाला आमच्या समाजामध्ये, पुढेही आम्ही शिवसेनेलाच आमचा समाज आणि धरून चालतो। नमस्कार, मी बिबराव आसादे। आज भूतो न भविष्य, आज आमच्या समाजाला सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला असं गोष्टी आहे, कारण आज आमचे ताई आमची भगिनी या समाजातून आमदार नाही डायरेक्ट खासदार म्हणून निवडून गेले। आमचा आज आनंद हा गगनाला भिजलेला आहे। आजपर्यंत 70-80 वर्षापासून आम्ही सोलापूरमध्ये वास्तव्यात आहे, परंतु कुठल्याही पक्षाने आम्हाला आजपर्यंत संधी दिलेली नाही आहे। एक दलित म्हणून कोणी फक्त आमच्या समाजाला वापर केलेला आहे, परंतु कमी कालावधीत आमचे ज्योतिताईंना एकनाथभाई शिंदेनी खूप मोठं पद देऊन आमच्या समाजाला एक म्हणजे समाज पुढे यावं म्हणून आज खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे। संपूर्ण समाजाला हा आनंद आहे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते समाज बांधव या ठिकाणी व्यक्त करतायत। सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हा जल्लोष जो आहे तो मोची समाज बांधवांकडून साजरा होताना पाहायला मिळतोय। ज्योती वाघमारे यांची राज्यसभेची उमेदवारी जी आहे निश्चितानंतर सोलापुरामध्ये हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.